या 4 प्रभागातील निवडणुकीचा आणि प्रभाग क्रमांक 4च्या सुद्धा निवडणुकीचा शुभारंभ प्रचाराचा आपण करतोय। तसं अगस्तीला परवा आपण सर्व नारळ वाढवून या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला, परंतु प्रत्येक वार्डात जावं, तिथल्या जनतेशी बोलावं, तिथे काय प्रश्न आहेत, स्थानिक प्रश्न काय आहेत, तिथल्या नागरिकांशी संवाद साधावा म्हणून आज आम्ही इथे आलोय। काँग्रेस आणि आरपीआय गवई गटाचे अधिकृत उमेदवार फैजान शमशुद्दीन तांबोळी हे आपले अधिकृत उमेदवार आहेत। त्यांचं चिन्ह पंजा आहे। आपण सर्वांनी पंजा चिन्हाचं बटन दाबून त्यांना विजयी करावं असं नम्र आवाहन मी सर्वांना करतो। त्या सभेचे अध्यक्ष एक ज्यांचं नाव अख्ख्या तालुक्यात आणि जिल्ह्यात आहे असे आमचे चंदन वास्ताद आणि भाऊ आणि सर्वच उपस्थित काँग्रेसचे नेते मंडळी पदाधिकारी इथं हजर आहेत। मी 2-3 वेळा फैजानचं भाषण ऐकलं। त्याचे एक वैचारिक लेवल आणि काम करण्याची धमक आम्हाला दिसते। तो काँग्रेसच्या मुशीतून तयार झालेला एक कार्यकर्ता आहे। काँग्रेसचा विचार हा देशाला पुढे नेणारा विचार आहे। देशातील सर्वसामान्य गरिबांच्या विकासाचा कार्यक्रम काँग्रेसकडे आहे। देश एकसंघ ठेवण्याचा विचार काँग्रेसचा आहे। अल्पसंख्याक असतील, मागासवर्गीय असतील, आदिवासी असतील, छोटे समाज असतील, या सर्वांना एकत्रित बांधून समाज मजबूत करण्याचं धोरण काँग्रेस पक्षाचं आहे। आणि या पक्षाला देशाचं स्वातंत्र्य मिळवण्याची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष आहे। काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने बलिदान दिलेलं आहे स्वतःचं। इंदिरा गांधींनी बलिदान दिलं, राजीवजींनी बलिदान दिलं, देशाच्या ऐक्य टिकवण्यासाठी बलिदान दिलेलं आहे। ज्या देशाचं स्वातंत्र्य अहिंसात्मक मार्गाने महात्मा गांधी आणि नेहरूजींनी मिळून दिलं, तो गांधीजींचा नेहरूंचा विचार संपवण्याचं काम भारतीय जनता पक्ष आज करतोय। गांधी नेहरूंचं नाव घेतलं तरी त्यांना एवढं तळपायाच्या मस्तकाला जाते। एक विशिष्ट विचारसरणी असलेला भाजप पक्ष आहे आणि काँग्रेस पक्ष हा विशिष्ट ध्येय धोरण असलेला पक्ष आहे। हा दोन्हीमधला फरक आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेना हे प्रादेशिक पक्ष आहे, मला त्यांना जास्त काही बोलायचं नाहीये। परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने जी चर्चा होते ती पक्षाची ध्येय धोरण सांगितली जात नाही। या शहराच्या विकासासाठी काय केलं पाहिजे, काय झाले, काय राहिले, याला प्राधान्य दिलं जात नाही। व्यक्तिगत कुरघोड्या आणि व्यक्तिगत निंदा नालस्ती फक्त करण्याचं काम या निवडणुकीत चालू आहे। तालुक्यात एवढी गाव आहेत, त्यातलं हे आपलं गाव आहे, तालुक्याचं गाव आहे, परंतु जणू काही निवडणूक विधानसभेची का लोकसभेची अशा तऱ्हेने सगळ्या पुढाऱ्यांचा भाषणांचा तडाखा चालू आहे। या गावासाठी, या शहरासाठी ज्या ज्या व्यक्तींनी काम केलंय त्यांची सुद्धा आदर ठेवणे ना आपल्याला। अकोला तालुक्याचा पूर्वीचा 40 वर्षापूर्वीचा तालुका कसा होता, गाव कसं होतं आणि आता कसं आहे, म्हणजे मागच्यानी काहीच केलं नाही असं नाहीये। मागच्या सत्ताधाऱ्यांनी किंवा मागच्या राज्यकर्त्यांनी प्रतिनिधींनी सुद्धा काम केलंय, परंतु त्यांच्याकडून ज्या गोष्टी राहिल्या तालुक्यासाठी करायच्या किंवा शहरासाठी करायच्या त्या दुर्दैवाने 2-2.5 वर्षात झालेल्या नाहीत। म्हणून जे आघाडीचं वगैरे जे बोलतात ना, काँग्रेसमुळे आघाडी झाली नाही, राज्यात आघाडी, इथं आघाडी झाली नाही, सगळीकडे कुठे आघाडी होईल, कशी काय होईल? कोल्हापूरला आपले पालकमंत्री हसन मुश्रीफजी इथे येऊन गेले। कोल्हापूरमध्ये कुठे बँकेच्या निवडणुकीत आघाडी झाली, शिवसेना बाजूलाच होती तिथे। पुण्याची नगरपालिका, महानगरपालिका, नगरची नगरपालिका, स्थानिक आघाड्या आहेत तिथे। राज्यामध्ये 3 पक्षांचं सरकार आहे, मान्य आहे। मुख्यमंत्री उद्धवजी आहेत, मान्य, आम्हाला आदर आहे त्यांच्याबद्दल। उपमुख्यमंत्री दादा आहेत, आम्हाला आदर आहे त्यांच्याबद्दल। परंतु
काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे ना, ते विसरून चालले ती सगळी मंडळी. सोनियाजींनी महत्वाची भूमिका घेतली भाजपला रोखण्यासाठी. सोनिया गांधींनी भूमिका घेतली म्हणून थोरात साहेब अध्यक्ष असताना त्यांनी आदेश दिला की आपल्याला महाविकास आघाडीमध्ये सामील व्हायचं. म्हणून भाजपचे जास्तचे आमदार असून सुद्धा विरोधी वाटाघाट बसलेत आणि आजही त्यांना सत्ता गेल्याचं त्या धुंदीतून ते उतरलेच नाहीत अजून. आणि म्हणून व्यक्तिगत चिकलफेक सगळी चालू आहे. आज एसटी कामगारांचा संप, विलिनीकरण, सरकारमध्ये विलिनीकरण. राज्यात 80 महामंडळ आहेत. कोणाकोणाला सरकारमध्ये विलिनीकरण करणार? राज्याची तिजोरी सगळी कर्मचाऱ्यांच्या पगारावर जाणार आहे. पुन्हा एसटी बंदमुळे गोरगरिबांचे किती हाल होत आहेत, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, गरिबांचे हाल होत आहेत. याचा कोणी विचार करत नाहीये. त्या एसटी कामगारांना फूस देण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी करतायत. वीज बोर्डाचं वाटोळं करून टाकलंय 5 वर्षात त्या बावनकुळेंनी, नागपूरच्या ऊर्जा मंत्र्यांनी. बिल भरू नका, जाहीर सांगायचं 80,000 कोटीची वीज बिल थकली आहेत. तेव्हा एसटीचं महामंडळाचं वाटोळं होणार आहे, वीज महामंडळाचं वाटोळं होणार आहे. पाणी, वीज या गोष्टी आपोआप तयार होत नाहीये. त्यामुळे त्याचा वापर आपण जसा करतो तसं त्याला देणं सुद्धा लागतं, ते दिलं पाहिजे. पण प्रश्न वाढवायचं काम सगळं राज्य सरकारला कामातीत करून द्यायचं नाही, अशा तऱ्हेचं भाजपचं धोरण आहे. कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्षात काय वाईट काम केलं? राज्य सरकारने चांगलं काम केलेलं आहे. परंतु आडकाठ्या करायचा आणि सरकारला बदनाम करायचं, आघाडी सरकारला बदनाम करायचं काम भारतीय जनता पक्ष करतोय. आरक्षण कुणी घालवलं? मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मुस्लिम आरक्षण हे घालवण्याचं पाप भाजपने केलेलं आहे. आणि आता ते सांगतात की आघाडी सरकारमुळे हे आरक्षण गेलं. तसं नाहीये. ओबीसीचा एम्पिरिकल डेटा जो द्यायला पाहिजे तो भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने दिलेला नाही, म्हणून ओबीसीचं आरक्षण गेलंय. मुस्लिमांचं आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये याचिका करते कोण आहे? मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणारे कोण आहे? मुस्लिमांचं आरक्षण जावं म्हणून रिट पिटिशन दाखल करणारे कोण आहे? हे सगळे आरएसएस वाले आणि भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत. मुळात त्यांना समान नागरिकत्वाचा कायदा देशात आणायचा आहे. समान नागरिकत्वाचा कायदा याचा अर्थ असा की माझ्या मुलाला 60% मार्क आहे आणि आदिवासी किंवा अल्पसंख्याक किंवा मागासवर्गीय मुलाला 50% मार्क आहे. तसं नकोय त्यांना, आरक्षण नकोय त्यांना. ओबीसीना आरक्षण नाही म्हणतात. ते समान नागरिकत्व म्हणजे शिक्षणातली, नोकरीतली आणि राजकारणातली समान नागरिकत्वाचे पुरस्कर्ते हे जनसंघाची मंडळी आहे, आरएसएसची मंडळी, भाजपची मंडळी. हे काय आरोप करतात? आणि म्हणून आघाडी सरकारच्या बाजूने आम्ही आहोत. चांगलं काम आघाडी सरकार करते. पण तालुक्यात आघाडी का झाली नाही? मग विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर इथं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी का झाली नाही असा आमचा सवाल आहे. भाजप पार्टी सोडणारा पहिला मी कार्यकर्ता आहे. मी बिजल साहेबांबरोबर 40 वर्ष काम केलेलं आहे. नेतृत्वावर निष्ठा ठेवून काम केलं. कुठं गद्दारी केली नाही 40 वर्षामध्ये. कारण साहेबांबरोबरचा मी कार्यकर्ता आहे. काही प्रकल्प तालुक्यातले आहेत. इरिगेशनचे प्रकल्प असतील, रस्त्यांचे प्रकल्प असतील, हे सगळे प्रकल्पामध्ये माझा सहभाग आहे. काही मंडळी व्यक्तिगत बोलतात, परंतु पिचड साहेबांकडे गेलं नाही असं कोण माणूस नाही तालुक्यात. सगळे जातात, ज्येष्ठ माणूस आहे. परंतु कार्यकर्त्यांचं सुद्धा योगदान असतं, म्हणून नेता तयार होतो. मी पहिला सांगितलं साहेब भाजपचा विचार आपल्याला मान्य नाही होणार. दुर्दैवाने तो निर्णय चुकला. म्हणून जे जी काय पनिशमेंट आहे ती लोकांनी त्यांना दिलेली आहे. म्हणून मागे त्यांनी काहीच केलं नाही असं नाही अर्थ होत. 2.5 वर्षात का बरं काहीच नाही झालं? इथं 10-12 कोटी दिले एखाद्या गावाला, म्हणजे काय मोठं काम झालं काय? आताचे म्हणतात की शिवसेना म्हणते ते आमचं मुख्यमंत्री आमचा आहे, पाणी पुरवठा मंत्री आमचा आहे, नगर विकास मंत्री आमचा, आम्ही निधी आणू. मग 2-2.5 वर्षामध्ये तुमचे हात कुणी धरले होते? काय यात गावच्या प्रश्नांसाठी एखादं डेप्युटेशन नेलं नाही मंत्रालयात मुंबईला? का त्याचा पाठपुरावा तुम्ही केला नाही? लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदारांनी सर्वांना घेऊन पुढे जायचं असतं. मी भाजप सोडल्यानंतर पहिला शपथ दिला शिवाजी पार्कच्या शपथ दिला उद्धव साहेबांच्या आणि थोरात साहेबांच्या शपथ दिला. मी हजर राहिलो कार्यकर्ता आहे.
आणि तत्कालीन त्यावेळेस तिकाणे साहेबांनी संपतराव नायकवडी सरांना मी घेऊन गेलो आणि मी म्हणलं मला भाजपचं मान्य नाही. निवडणुकीत जर आम्ही साहेबांना सोडलं असतं तर लोक म्हणले असते म्हातारपणी तुम्ही यांना दुःख दिलं, म्हणून भावनीने आम्ही निवडणुकीत राहिलो, परंतु आम्हाला मान्यच नाही तो भाजपचा विचार. आणि नंतरच्या काळात मी काय मांडलं इथं की आम्हाला काय यायचे आघाडी बरोबर. तर पहिलं काम या गावची जी 32 गाव नळ योजना आहे ती अपूर्ण आहे, त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता मंत्रालयात पेंडिंग आहे. ती कुठं आहे ती फाईल हे मला माहित आहे आणि त्या योजनेचे अध्यक्ष नायकवडी सर त्यांना माहिती आहे. ती फाईल पण सरकलीच नाही 2.5 वर्षात. हो, सुप्रमा म्हणतात त्याला सुधारित मान्यता. म्हणजे समजा पूर्वीची 10 कोटीची असेल तर आता ती 20 कोटीची, ती मान्यता द्यावाच लागते. ती समजा एखादं धरण 20 वर्षापूर्वी जर 10 कोटी झालं तर धरणाच्या किमती वाढतात, तशी त्या योजनेची किंमत वाढलेली आहे. ती सुप्रमाची फाईल पुढे अर्थ खात्यापर्यंत सीएम पर्यंत न गेल्यामुळं त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या कंपनीनी मोठी कंपनी ते काम सोडून दिले. आज संगमनेरची निळवंड्याच्या थेट पाईपलाईनला वॉल मधून आपण पाणी घेतोय, अकोला म्हणून आपलं भागते. मग का आपली योजना पुरी नाही झाली 2.5 वर्ष? क्रीडा संकुल मंजूर होता, अजूनही ते चालू होत नाही. काही ओपन स्पेस पडले तिथे, जुना दवाखाना पडला इथं तसाच, तिथं का बरं काहीच होत नाही. तहसील कचेरी इतर तालुक्यांमध्ये मोठमोठ्या इमारती कोर्टाच्या तहसील कचेरीच्या झाल्या, संगमनेरच्या कचेरीचं काम नंतर सुरू झालं, पुरे झालं. आपलं 2007चं भूमिपूजन आहे. पंचायत समितीची इमारत आहे ना, तशी तहसील कचेरी, तुमची तहसील कचेरी नाही. त्यात सगळे डिपार्टमेंट आहे, सगळे शासकीय खाते सगळे एका छत्राखाली येणार आहे. त्याची सुद्धा सुप्रमा पडलेली आहे. महसूल खात्याकडे ते बांधकाम खात्याकडे काम आहे. आम्ही थोरात साहेबांना म्हणलो एकदा आमचे पेंडिंग प्रश्न आहेत हे सगळे, परंतु नाही ना, विचारतीच नाही कुणी कोणाला. आमदार विचारित नाही, खासदार विचारित नाही, त्यांच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना विचारित नाही. तर आपण तर फार लांब आहे. हो, आज राष्ट्रवादी म्हणता, राष्ट्रवादी सगळं आहेत का नाही ते प्रचारामध्ये? आज भांगरे पुढे नाही ना ते प्रचारात, तिच्या भांगऱ्यांमुळे आमदार झाले. शिवसेना बरोबर होती हो विधानसभेला, शिवसेना पक्ष भाजप बरोबर होती त्यावेळेस. आता त्यांना पुळका आला एकमेकाचा. तरी आम्ही म्हणलो, भाऊ नाही म्हटलो तरी आपण आघाडी करू, पण सन्मानपूर्वक. आमचा पक्ष मोठा आहे काँग्रेस पक्ष, जरा आम्हाला सन्मानपूर्वक जागा द्या, सेनेला द्या. पण नाही, त्यांनी आम्हाला फसवलं त्यांनी, म्हणून आम्हाला 13 जागा उभ्या करता आला नाही. तरी 7 जागा उभ्या केल्या आणि सक्षम उमेदवार उभे केले, ज्यांचं इलेक्टिव्ह मेरिट आहे, निवडून येतील असे उमेदवार उभे केले. त्याच्यातले बहुसंख्य निवडून येणार आहेत. आताही 4 उमेदवार देताना आम्ही सर्व याचा विचार केला. जनरल जागा आहेत त्या. तसा जनरल म्हणजे काय, फक्त बहुजन समाज. जनरल म्हणजे नॉट ओनली मराठा समाज. इथं सुद्धा दुसरा उमेदवार देता आला असता. जनरल जागा इथली नाही दिला, मुद्दाम दिला अल्पसंख्याक उमेदवार. कारण वार्ड नंबर 7 मध्ये आपण काँग्रेसने उमेदवार दिला होता, तो त्यांनी पळवला राष्ट्रवादीने. असं कुठं असतं का? तुम्ही म्हणायचं एकत्र राहायचं, तो कुशाल घेऊन गेले. हे फॉर्म काँग्रेसचा घेतला, तिकडचा घेतला, जा बाबा म्हणलं. मग आता काय तिथे आम्ही 1 नंबर मध्ये ओबीसीची आरक्षण नसताना तिथं माळी समाजाची महिला दिली. 2 मध्ये जनरल जागा असताना गुरव समाजाचा प्रतिनिधी दिला काँग्रेसने. म्हणजे हे सगळं धोरण आपण सर्व पक्षांना, सर्व राजकीय विचार घेऊन आपण पुढे जातोय, सर्व जाती धर्मांना. त्याच्यामुळे ती नाही झाली नाही होते. आघाडी कशासाठी लागते? प्रत्येक पक्षाने स्वतःची ताकद आजमावली पाहिजे. या मताचा मी. राष्ट्रवादीने स्वतःची ताकद किती आहे तालुक्यात ती आजमावली पाहिजे. काँग्रेसनी ताकद किती आजमावली पाहिजे. भाजपने आजमावली पाहिजे. शिवसेनेने, राष्ट्रवादी सगळ्यांनी आजमावली पाहिजे. नंतर बघू, त्रिशंकू झाल्यावर बघू काय करायचं पुढे. आणि होणार ते त्रिशंकू तुम्हाला सांगतो. सगळा गुप्त यंत्रणेचा रिपोर्ट सगळ्या सामान्य जनतेतून येते की अकोला नगरपालिकेची त्रिशंकू होणार आहे. म्हणजे कोणाचंच बहुमत होणार नाही. त्रिशंकू याचा अर्थ 17 मध्ये 9 जागा निवडून आल्या तर बहुमत होईल. 9 जागेपर्यंत कोणीच पोहोचत नाही. चला मी इथं सांगतो जगदंबे समोर. आणि तिथं काँग्रेस ही निर्णायक राहणार आहे. नगराध्यक्षाच्या खुर्चीपर्यंत जाणारा मार्ग हा काँग्रेसच्या माध्यमातून जाणार आहे. तुम्हाला सांगतो काँग्रेस ठरवेल तसंच होणार. हो, तसंच होणार. कारण काँग्रेसकडे विचार आहे, ध्येय धोरण आहे. आम्ही कुठं व्यक्तिगत बोलत नाही, आम्ही कार्यक्रमावर बोलतो, कामावर बोलतो. सगळ्या आमदार भाऊन तुम्ही आमदारांवर फार बोलतो, आम्ही नाही बोलतो व्यक्तिगत आमदारावर. त्यांनी कार्यपद्धती सुधारावी व्हावं एवढंच आमचं म्हणणे. त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन चालावं ना. निवडून आल्यानंतर एकदा लोकप्रती तालुक्याचा त्यांनी असं देशातून स्वतःचं राजकारण नसतं करायचं. ज्यांनी मतं दिली तोय आपला, ज्यांनी नाही दिली तोय आपला. गेली 2-2.5 वर्षात
महाविकास आघाडी स्थापन करून वास्तविक इथं तालुक्यात चांगलं काम झालं असतं. 2.5 वर्ष वाया गेले, नाही झालं काम. 10 कोटी आले. अहो ती नगरोत्थान योजना असते, वित्त आयोग असतो, शेत फंड असतो, तो काही न प्रयत्न करणार रुटीन मध्ये धोरणात येतात ते पैसे. फार कर्जतला लावरती ते कोरोना आहे, कोरोनामुळे जास्त ग्रँड नाही झाली. मग कर्जतला कोरोना नव्हता का, पारनेरला लंकेकडे कोरोना नव्हता का, त्यांना कशी काय 50 कोटी 100 कोटी आणलं तिथं. मग कशी काय तिथली अशी कामं तिथं कशी काय एवढी मोठाली होतात. कोरोना हाताळण्यामध्ये सुद्धा सरकार म्हणून यशस्वी आपण झालोय आघाडी म्हणून, परंतु त्यामध्ये सुद्धा जो समन्वय पाहिजे होता तो झालेला नाहीये इथे. त्याच्यामुळे काही दुर्दैवाने इथे बळी गेलेत अक्षरशः काही. कारण मोठ्या तऱ्हेचं हॉस्पिटल इथं नाही, तरी संगमनेरला पेशंट पाठवतो आपण. SMBT ला डॉक्टर साहेबांना, तांबे साहेबांना सांगून पेशंट पाठवले, परंतु केवळ इथल्या दुर्व्यवस्थेमुळं आपल्या जवळची माणसं सुद्धा आपल्याला वाचवता आली नाही, त्या काळामध्ये नाही वाचवता आली. हे दुर्दैव आहे तालुक्याचं. आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला काय, या निमित्ताने बाकीचं काहीच नाही. प्रत्येक घरातला नागरिक सुविधा मिळाली पाहिजे, प्यायला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. आणि पुन्हा जे घाण पाणी निघतं त्याची व्यवस्था झाली पाहिजे. फायरनी उल्लेख केला खालचा, आम्ही कायमच करतोय. पाटील पानोथा, नाव काय, पाटील पानोथा. पाटील म्हणजे मूळ गाव ते पाटील वेस, मूळ पाटील पानोथा खाली. नंतर ही कमान वेस आणि चिरेबंदी, हे अकोल्याचे 3 भूषण आहेत. पाटील वेस, कमान वेस आणि चिरेबंदी. आम्ही लहानपणी असं इकडून यायचं नदी करून, तर अशी वाट होती, अशी इथून अशी ती चिरेबंदीच्या इथून अशी वर जायची, अशी वाट होती पूर्वी. काय गजबजलेलं असायचं हो कमान वेस. त्या पूर्वी कमान वेस द्यायचं म्हणजे फार अक्षरशः असं इतकं गजबजलेलं असायचं. पाटील वेस, कमान वेस, चिरेबंदी. आज काय अवस्था येते, सांडपाणी सोडण्याचं ठिकाण झालंय ते. त्यांनीच सांगितलं उमेदवारांनी, बरोबर आहे ते. तिकडून पश्चिम बाजूने ती गटरागंगा की बंदिस्त गटराचं पाणी वाहत येते, त्या पाटील पाण्याकडे सोडलं जातं. इथं सोडलं जातं, खाली मॉडर्न हायस्कूलच्या खाली तिथं सोडलं जातं. काय पद्धती, काय नदीची अवस्था आहे. आम्ही म्हणतो संगमनेरचं गंगा घाट कसा आहे, संगमनेरची नगरपालिका कशी, ते होतात ना याला संगमनेरचं प्रेम. अरे प्रेम म्हणजे आहे ते चांगलं, ते मान्य करा ना. मग तसं तुम्ही बी करा ना. हा दुर्गाताई नगराध्यक्ष आहे, त्यांना आणणार आहे आम्ही. किती सुंदर आणि स्वच्छ शहर करण्याच्या त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्या मानतील तुमच्या पुढे. तुम्हाला सांगतो 3-4 किलोमीटरचा हा नदी परिसर आहे प्रवरेचा, पेठ पायऱ्यापासून तर पाटील पाणोथ्यापर्यंत. काय अवस्था आहे या नदी पात्राची, कुठं घाट नाही, सगळं सांडपाणी तिथे, बसायला जागा नाही. आखे नवलेवाडी, धुमावाडी सगळे फार माळी जागुरू अख्खे गाव आहे तिथे पडतात. मी एका दाव्यात बोललो 2 महिन्यापूर्वी, एक नवले आणि चौधरी असा गाव होता. मी तिथे बोललो, मला नाही राहावं भाऊ म्हणलं, आमच्या खेडेगावांच्या स्मशानभूमी फार चांगल्या आहेत, गार्डन सारख्या स्मशानभूमी आहेत म्हणलं. काय अवस्था आहे तिथली, किती वाईट अवस्था आहे. बसायला सुद्धा ते दगड मोठमोठे, तिथं बसता येत नाही. इथं खाली तीच अवस्था, इथे तीच अवस्था. फ्लड मध्ये असल्यामुळं बांधकाम करता येत नाही. त्याचा अभ्यास आहे, त्याला माहिती आहे बरोबर की पूर रेषेत आहे, नदी पात्र पूर रेषेत आहे. फ्लड मध्ये बांधकाम करता येत नाही. पूर्वी इथे ग्राउंड करणे, हे करणे, ते करणे, असं पूर्वीच्या कल्पना होत्या. पूर्वी हमीदभाई, संपत नायकवाडी सर, सगळे आम्ही बरंच डोकं लावलं त्यावेळेस की इथं काहीतरी करू नदी पात्र. पूर रेषेत असल्यामुळं इरिगेशन एनओसी देत नाही, नवीन बांधकाम करून देत नाही. तरी फ्लडच्या जो ग्राउंड लेवल आहे, ध्यानात घे, तुझा वार्ड आहे, जमिनीच्या लेवलला काही नाही करता येतं, जमिनीच्या वर नाही करता येत. तू नगरसेवक होणार आहे, मी सांगतो तुला, आशीर्वाद आहे सगळ्यांचा. हो, तुम्ही किती आढळले इरिगेशन डिपार्टमेंट मार्ग काढणारे आम्ही आहोत, आम्हाला त्यातलं कळतं ऍडमिनिस्ट्रेशन मधलं. ही स्मशानभूमी वाढवली ना पेठ पायऱ्याची खाली, तेव्हा सुद्धा इरिगेशन डिपार्टमेंट आडवं आलं होतं, एनओसी देत नव्हतं. मीच गेलो त्यावेळेस, किरण देशमुख कार्यकारी अभियंता, आपल्या BK देशमुख माझ्या आमदारांचा तो नातू आहे, त्याच्याकडून एनओसी आणली, तेव्हा ते वाढले. असं काही नाही, घाट बांधता येतो, खाली ग्राउंड लेवलला, फेस टू फेस जमिनीच्या लेवलला करता येतं, सगळं करता येत नाही म्हणजे काय. सांडपाणी कसं काय सोडता येतं, कसं काय सोडता येतं. इतक्या दिवसात वास्तविक इरिगेशन फौजदारी गुन्हा ठोकायला पाहिजे होता या शिवोर नगरपंचायतीच्या. कसं काय सहन केलं तुम्ही इतके दिवस, कसं काय सोडून दिलं. पूर्वी काय करत होते मग नगरपंचायत आणि नगरसेवक, कसं काय सोडून दिलं तुम्ही पाणी, असा माझा सवाल आहे. बंद करून टाकू हे सगळा नदी परिसर स्वच्छ करून टाकू. झाडं लावायला कोण आलं हो, समाजा सगळ्या परिसर वृक्षारोपण केलं आपण, तिथं काय इरिगेशन डिपार्टमेंट काय झाडं लावू नका, असं काही नाही. गार्डन करू, खेळायला छोटे मोठे करू, खाली सगळं करता येईल ना. सगळं पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याचं काम करता येईल, तुम्हाला सांगतो.
शक्य असेल तर करता येतं, दृष्टी असलेले लोक असावी लागतात. म्हणून जाणीवपूर्वक आता आम्ही काँग्रेस पक्षाने दृष्टी असलेले सगळे उमेदवार दिले की ते करतील, ते पिण्याच्या पाण्याचे काम करतील आणि सांडपाण्याचं ते सुद्धा बंदोबस्त तेच करतील. छोटे मोठे रस्त्यांचे असतील ते, वीज, स्ट्रीट लाईट, काही प्रश्न आहेत. शाळा तुम्ही म्हणले, अंगणवाडी नाही, कशी काय नाही अंगणवाडी झाली आतापर्यंत, कुशाल काहीतरी मागत राहतात. म्हणजे पूर्वी काही नुसतं असं ठरवलं तर करता येतं ना, असं नाहीये, केलेलं आहे पूर्वी. आणि म्हणून ते सगळे मंडळी बोलतात, जाऊ द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, काही केलेलं नाही, ते योगदान नाही त्यांचं काहीच. कारण पूर्वीची राष्ट्रवादी आता भाजपमध्ये आणि पूर्वीची भाजप राष्ट्रवादीमध्ये, काय कोणाची निष्ठा कोणाचं काय, काही केलेलं नाही. काय केलं ते आम्हाला माहिती आहे. आम्ही दोघांनी ग्रामपंचायतीपासून सुरुवात केली, भाऊनी आणि मी तर 1976 साली या सोयाला असताना मी जीएस होतो कॉलेजचा आणि मी ग्रामपंचायतला उपसरपंच होतो. भाऊनी सुद्धा नवलेवाडीच्या एकच होतं तेव्हा ग्राममध्ये काम केले. अकोल्याची वॉटर सप्लाय पहिली जी झाली ना, अकोल्याची पहिली वॉटर सप्लाय त्यावेळेस मला आठवत आहे, बाळासाहेब रासने उपसरपंच होते, हमीद भाई फारुकी होते, नायकोडी सर होते. त्यावेळेस 4 वेळेस उपोषण आम्ही केलं आणि मंत्रालयात पाठपुरावा करून पहिली वॉटर सप्लाय छोटी होती ती मोठी करण्याचं काम आम्ही केलंय. तेव्हा आज राष्ट्रवादी शनिवारी म्हणतात ना, ते काँग्रेसवाल्यांनी काहीच केलं नाही, काहीच करत नाही. केलेलं त्यांच्यातल्या नेते मंडळींना विचारा, केलेलं आहे की नाही. आणि जे जाणकार माणसं आहेत ना, ते नाही बोलत, ते छेचोर आहेत ना, असे काहीतरी इकडून तिकडे उड्या मारणारे, तेच बोलतात. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. एकच शेवटचा प्रश्न सांगतो, थंडी सुटलेली. अकोल्याचा कालचा प्रश्न होता ट्रॅफिकचा, अकोल्याचा रोड ट्रॅफिकचा प्रश्न होता. ट्रॅफिक तास तास गाड्या सरकत नव्हत्या. मी चालत एकदा, माझी पत्नी आणि 2-3 पाहुणे होत्या. मला 1 तास पुढे जाता येईल, मागे येता येईल. मी सकाळी दुसऱ्या दिवशी लगेच सगळं भाऊंना आणि शिवाजीने आम्ही सगळे बसलो, तहसीलदारला पत्र दिलं की रोडचं काम चालू आहे, चालू द्या, परंतु ट्रॅफिकला काहीतरी मार्ग काढा. इतरही कार्यकर्त्यांनी सूचना केल्या होत्या, नाही असं नाही, पण तहसीलदारने लगेच दखल घेऊन 11 वाजता पत्र दिलं, 3 वाजता मीटिंग लावली आणि तिथं ज्या ज्या सूचना केल्या, ट्रॅफिक बंद होणार नाही, मग इकडून काढा, तिकडून काढा, बाहेरून काढा, कॅनलच्या रस्त्याचं तिकडून काही काढा, गावातून काही काढा, इथं पुढे पोल आडवा आहे, कुठं काय, ते सगळं कारण ट्रॅफिक मोकळे करा. निर्णय व्हायच्या अगोदरच काय म्हणले, लगेच गेले आणि लगेच मुलाखती देत बसले की आमच्यामुळे झालं. अहो, ते आम्ही पत्र दिलं काँग्रेसनी म्हणून ती मिटिंग लागली. आम्हाला श्रेय तहसीलदार म्हणे याची जाहिरात करू नका, आचारसंहिता आहे म्हणून, नाही करणार बाबा. पण समोरच्या माणसाला लगेच असं आम्ही केलं, आम्ही यावं केलं, आम्ही करावं. आज कुठं असतंय काय, काम जेव्हा करायचंय ना त्यांनी कामच करीत राहायचं असतं, कामच करीत राहायचं असतं. पूर्वीच्यांनी कामं केली आहेत, 5 वर्षात सुद्धा काही झालं नाही असं काही नाही, काही झालीच ना काही कामं. 5 वर्षात सुद्धा संगीता शेट्टीच्या काळात, केळींच्या धुमाच्या काळात काही कामं पण राहिली सुद्धा, फार राहिली. मी तर गमतीने परवा म्हणलो, अकोला म्हणजे काय आहे, सगळं एक प्राणी संग्रहालय झालंय अकोला म्हणजे. इथं गार्डन नाही, इथं क्रीडांगण नाही, इथं काही स्वच्छता नाही, इथं काहीच नाही, पण प्राणी संग्रहालय जरूर. कसं काय म्हणजे, म्हणलं सगळ्या वाड्यांमध्ये जा, 2-2 वाघाचे पिल्ले आहेत. तुमच्या वाड्यामध्ये वाघ आहे. हो, ते पाटील वेळेस म्हणतात ना, त्याशी आम्ही होतो पाटील वेळेसला संध्याकाळी, आमचा धक्का असा वाघ गेला होती, धक्का तालमीचे. म्हणजे आपण आता सगळे वाघ पाळले, सगळीकडे बाबळे उगवल्या, वाघ इथले काय होईल. प्राणी संग्रहालय झाले सगळं. का बरं हे साफ करता येत नाही का, स्वच्छ करता येत नाही का, काय त्याला काय पैसे लागतात एवढे हे सगळं स्वच्छ करायला. पण नाही होत, ठरवलं पाहिजे ना काहीतरी, इथे हे करायचं, तिथे ते करायचं, त्याचा DPR केला पाहिजे, त्याचा प्लॅन केला पाहिजे. करू आपण, आम्ही आता लक्ष टाकणार आहे, यापूर्वी टाकलं, इथून पुढे टाकणार आहे. पूर्वी सर राष्ट्रवादी काँग्रेस होती एकत्र, परंतु काँग्रेसवर त्या मंडळीचा एवढा अंकुश होता की काही करता नाही आलं खरं म्हणजे. आणि भाजपच्या 5 वर्षातच खरं काही करता आलं नाही. आणि आता ते भाजपवाले म्हणतात आम्ही करू, आता ते कशी काय करतील कुठून, मला काही समजत नाही. भाजपवाले कुठून करतील आणि राष्ट्रवादी कुठून करणार आहे, काँग्रेसला विचाराशिवाय काय होणार आहे काय. अहो, CM नंतर 2 नंबरचं खातं महसूल खातं असतं, महसूल मंत्री असतात. महसूल मंत्रालयाशिवाय कॅबिनेटच होत नाही, काहीच चालत नाही. काँग्रेसला आपला विचाराच लागेल तरच आपल्याला चेहरा नवा बदलेल ना. आणि थोरात साहेबांचा आदर्श आहे, डॉक्टर तांबेंचा आदर्श आहे, दुर्गाताईंचा आदर्श आहे आमच्या पुढं, की त्यांच्या करूनच आपण इथं अकोल्याचं सगळं करणार आहोत. इथे काय 4 दिवस जाते, निवडणूक येईल जाईल, काम करायचे पुढे आपल्याला. त्यामुळे समोरच्या मंडळींकडे दुर्लक्ष करा. छोटे छोटे समाज आहेत इथे, बरेचसे छोटे छोटे समाज आहेत इथे, नावी समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, इतरही बरेचसे परीट समाज आहे, फार छोटे छोटे समाज. त्या प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत आणि या सगळ्या समाजांची माळ जी गुंफायचं जे काम आहे ना, ते काँग्रेस पक्षच करणार आहे. तुम्हाला सांगतो,
त्याचे सुद्धा प्रश्न सोडवण्याचे काम काँग्रेस पक्षच करणार आहे आणि म्हणून काँग्रेस पक्ष तालुक्यात एक नंबरचा पक्ष करण्यासाठी ही निवडणूक आहे. पंजाबला मतदान करा. धन्यवाद.